लहान मूल कसं अनुकरण करतं, वयानं लहान असलं तरी दारात मोठ्यांचं चप्पल घालतं ते, आणि मग त्याला मला हे चप्पल बसते असं वाटतंय, पण ते चप्पल त्याला चालायला उपयोगी पडत नाही, ते त्याला पाडतंय. कारण अधिकार बघावा लागतो, योग्यता बघावी लागते, आणि कोणती गोष्ट मापात असेल तर चांगली दिसते. त्याला काहीतरी माप असावं. कपडे चांगली जरी असली विकत आणलेली तरी ज्या शिंप्याकडे आम्ही कापायला बेतायला देणार ते आपल्या मापानं असावं. 1000 रुपये मीटर असलं तर महाराज तुमच्या मापाचं मला नाही चालणार, माझ्या मापाचं तुम्हाला नाही चालणार. तुमच्या आवडीचे रंग वेगळे, माझ्या आवडीचे रंग वेगळे. तसं अनुकरण करणं हा एक स्वभाव आहे मानवाचा. अनुकरण करणं हेही काही चुकीचं नाही. ज्येष्ठांची का आम्हा जोडी, ज्येष्ठ पुरुषांना मिळालं ते आम्हाला का मिळू नये असं वाटतं. साधक दशेमध्ये आम्हाला असं वाटण्याचा संभव आहे की जे ज्ञानोबरायांना तुकोबरायांना मिळालं ते आम्हाला का बरं मिळू नये. हे काही चुकीचं नाही महाराज. लहान मुलांना असं वाटतं की ह्या मोठ्या माणसांना कसं इतकं, त्यांचे हात बघितले तर मोठे, त्यांचे नखं बघितले तर मोठी, त्यांचा चेहरा वगैरे, हे असं भारदस्त मोठं व्हावं असं लगेच वाटतं. लगेच मूल मोठं होईल का हो? गोंदवलेकर बाबा दृष्टांत देतात. मांडीवर बसलेल्या मुलाला आजोबांच्या मिशा दिसतात, आणि मग ह्या मला कशा नाही असं ते म्हणतात. बाबांचा त्यांचा दृष्टांत हा, माझा नाही. मला असं सांगायचं आहे की ती अवस्था, ते वय गेल्याशिवाय ते येत नाही. तसं साधना करत असताना तो अधिकार आम्ही प्राप्त करून घ्यायचा आहे. त्या अधिकारानुरूप आपण तसं कर्तव्य करत राहा.